जयंतच्या तावडीतून तर सुटले. वाटलं होतं किमान आता तरी सुखाची झोप लागेल, पण तसं होतच नाहीये. मी गायब झाल्याची बातमी खरी पण कळली असेल एव्हाना. काय मनस्थितीत असतील ते. आई बाबांना काय वाटत असेल. आणि भावनाताई, ती तर आत्ता कुठेतरी तिच्या संसारात सुखी व्हायला लागली होती. मला त्यांच्या दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. पण काय करू मी? काहीतरी मार्ग असेल का त्यांना कळवण्याचा की मी सुखरूप आहे? नाही, नको. जयंतला चुकून सुद्धा मी कुठे आहे याची खबर जरी लागली ना, तर सगळं काही संपेल. तेव्हा सगळं काही लवकरात लवकर सुरळीत होऊ दे रे. खरं तर मला मी कुठे आहे हे तरी कळू दे, म्हणजे मला माझ्या घरच्यांना तरी भेटता येईल. त्या काकूंना विचारलं तर त्या माझ्याच बद्दल विचारतात. एकदा इतर कोणाला तरी विचारून बघू का? नाही, नको. मला कोणालाच भेटायचं नाहीये. सई, हे खरंच आत्ता करणं गरजेचं आहे का? नाही खरं, 20 वर्षांनी चालेल. अर्थात आत्ता करायचंय विश्व. अरे आपल्याकडे कोणीतरी राहायला आलंय, काय हवं नको ते बघायला नको? चल. थांब ना, काहीतरी कामात असेल, आवरत असेल. थोडं थांब जरा. असं अचानक दार वाजणं बंद का झालं? काही आवाज पण ऐकू येत नाहीये. विश्वा, काय?
सई, तू ही मुलगी कोण आहे माहिती आहे का तुला? म्हणजे या मुलीला पाहिलेस का तू आधी? नाही. आपण हिला काहीच सामान दिलं नव्हतं, पण तरी सुद्धा आपलं आउट हाऊस अगदी छान लावून ठेवलंय ना हिने. एकदम घराचा फील येतोय. चांगलंय. तू डिटेक्टिव्हचं काम का नाही करत ग? तुझा टोमणा आहे, पण मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेणार आहे. झालं मनासारखं? जायचं का आता? या मुलीने खरं तर काकांचा जीव वाचवलाय, पण विश्वाला काही सांगायचं नाहीये असं काकू म्हणालीये. विश्वा, एवढं इरिटेट होऊ नकोस. तुला माहितीये उद्या तुला छानच वाटेल की तू या मुलीला मदत केली. कोण कोणाच्या कधी उपयोगी पडेल ना काहीच सांगता नाही येत. व्हॉटएव्हर. हे आणि त्या मुलीचं लग्न झालं असेल का रे? काकू मला काही बोलली नाही. हे पुरे झाले ना प्रश्न. त्या मुलीकडे प्लंबर नव्हता, इलेक्ट्रिशियन नव्हता, तर मला उभं केलंस. आता म्हणशील नवरा नाहीये, तो पण शोधून दे. जातोय तू नळ्याचं बघायला. विश्वा, तू काही म्हण, मला ही मुलगी खूप इंटरेस्टिंग वाटते. तिच्याशी बोललं पाहिजे. दादा, हो दादा, जयंतची तब्येत खूपच नाजूक दिसते. नाही, डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय आपण अजिबात हलणार नाही होता इकडनं. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय जायला नको म्हणजे? असं किती दिवस थांबायचं? अहो, आता ते मला कसं माहिती असेल? डॉक्टर आले की कळेल आपल्याला. अरे लागली का आता वाट? इथेच राहायचं म्हणजे ऑफिसला पण जाता नाही येणार. आता पगार कट झाला तर हा जैन देणार आहे का गाडे पाटलांचा चिरंजीव? काय करायचं काय करायचं काय करायचं? संतोष दळवी, चला आता या मोठ्या बंगल्यात सुट्टीसाठी आला आहात असं समजा आणि या श्रीमंतीचा जमेल तेवढा उपभोग घ्या. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.